आपलं अस्तित्व आहे, भाषा हेच आपलं अस्तित्व आहे, तुमची ओळख हीच भाषा आहे. कसं आहे, भाषा ही नोकऱ्या उपलब्ध करते. ते तुमचे काय आयपीओ का बीपीओ वगैरे पासून सगळीकडे, मोबाईल पासून सगळीकडे, ज्या वेळेला मराठी भाषा ही ज्या वेळेला सक्तीची केली जाईल त्यावेळेला मराठी मुलांना आणि मराठी मुलींना तिथे कामं मिळतील. ही भाषेची ताकद आहे. प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट घडते, प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट होत असते. लावा कुठच्याही राज्यात फोन, पहिली भाषा त्यांची येते. मग ह्यांना इथंच काय त्रास होतो या सगळ्या कंपन्यांना? कारण त्यांना माहिती आहे भूमिका कोणी घेणार नाहीये, सरकार आणि विरोधी पक्षाचा उपयोग नाही. मी माझ्या मागच्या एका सभेमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या इतकं ते मनाला लागलेली गोष्ट, मनाला लागलेलं वाक्य वसंतदादा पाटलांचं की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही. लागला ना दिसायला? मोबाईल फोनवरती ऐकू यायला लागलं ना? सगळ्या मराठी पाट्या झाल्या ना? अमिताभ बच्चन मराठीत बोलले ना? 41 वर्षानंतर का होईना आपण बोलले. आता सगळ्यांना आठवत आहेत मराठीच्या गोष्टी. आता सगळे जप घेऊन बसतेत आणि त्या जपाचं कारण फक्त एकच आहे की महाराष्ट्रामधला मराठी माणूस हा मराठी विषयासाठी, मराठी भाषेसाठी एकत्र येऊन, एकत्र मतदान करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार निवडून गेले. हे एकत्र येऊ शकतात, ही ताकद तुमची कळली म्हणून आता वटणीवर आलेत सगळे. हे कशासाठी करतो? चांगलं नाही वाटत? बरं नाही वाटत? या सगळ्या ठिकाणी जे आज मराठी 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 जे सुरू झालेलं आहे, हे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला जर समजा वाचा फोडली नसती, काय झालं असतं विचार करा.